मायाजाल मांत्रिकांचं. आफ्रिकेतल्या घाना या देशात घडलेली ही विलक्षण कहाणी आहे. औद्योगिक प्रगती साधण्याकरता या देशानं तेव्हा ब्रिटनची मदत घेतली होती. घानाची राजधानी आक्रा इथे अनेक मोठमोठी बांधकामं चालू होती. ब्रिटिश तंत्रज्ञांच्या मदतीनं ही बांधकामं होत असल्यामुळे आक्रामध्ये त्यांच्याकरता स्वतंत्र वसाहती उभारण्यात आल्या होत्या. शिवाय ही घटना घडली त्यावेळी म्हणजे 1953मध्ये घाना हा देश ब्रिटिश राजवटीखाली त्या साम्राज्याचा एक हिस्साच होता. त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या अधिकारपदांवर ब्रिटिश अधिकारी नियुक्त केलेले होते. आक्रा या ठिकाणी असलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी नील मिलर हा एक अधिकारी तिथल्या बांधकामाच्या एका प्रोजेक्टचा प्रमुख होता. दणकट नि उंचापुऱ्या देहयष्टीचा नील हा एक अतिशय तडफदार तरुण होता. वृत्तीनं तो अतिशय धाडसी होता. आपली नवतरुण पत्नी ल्युसी हिच्यासह तो घानामधल्या नोकरीवर आला होता. एक आटोपशीर नि टुमदार बंगली, कामावरती येण्या जाण्याकरता एक जीप गाडी नीलला मिळाली होती. याखेरीज अदेगी या नावाचा एक अगदी तरुण पोरगेलासा स्थानिक आफ्रिकन नोकर त्याच्या दिमतीला होता. नोकरीनिमित्त या देशात जाणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना लठ्ठ पगार, राहण्यासाठी उत्तम निवासस्थान, दिमतीला नोकर चाकर आणि गाड्या अशा प्रकारच्या सगळ्या सुखसोयी ब्रिटिश सरकारतर्फे दिल्या जात असत. पण तरीही इंग्लिश लोक या ठिकाणी येण्यास तसे नाखुशच असत. या आफ्रिकन देशामध्ये असलेल्या विषम हवामानाबरोबरच तिथे चालणाऱ्या जादूटोण्यांचा जबरदस्त प्रादुर्भाव हे या नाखुशीमागचं एक प्रमुख कारण होतं. जुजू, ब्लॅक मॅजिक, वूडू असे जादूटोण्याचे वेगवेगळे आश्चर्यकारक नि चमत्कारिक प्रकार तिथे प्रचलित होते. तथापि या सगळ्या प्रकारांना न मानणारे धाडसी ब्रिटिश लोक अशा नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी स्वीकारून अगदी बिनधास्तपणे तिथे येत. नील मिलर हा अशाच धाडसी इंग्लिश तरुणांपैकी एक होता. विज्ञानावर त्याची पूर्ण निष्ठा होती. शास्त्रीय शक्तीखेरीज अन्य कशालाही तो मानत नसे आणि महत्त्वही देत नसे. बेदरकार वृत्तीच्या या तरुणाची कोणत्याही कठीण परिस्थितीला झुंज देण्याची अगदी बेडर तयारी होती. तरुण वयात ऐन उमेदीच्या काळात घानामध्ये मोठ्या अधिकारपदाची नोकरी त्याच्याकडे चालून आली आणि त्याने ती अगदी ताबडतोब स्वीकारली. भयंकर जादूटोण्यांचा प्रादुर्भाव असलेल्या या ठिकाणी त्यानं जाऊ नये असा सल्ला त्याच्या अनेक आप्तमित्रांनी त्याला दिला होता. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नील आपल्या नवपरिणीत पत्नीसह आक्रामध्ये दाखल झाला होता. आक्रामधल्या प्रोजेक्टवर खास तपास अधिकारी म्हणून नीलची नियुक्ती करण्यात आली होती. दररोज सकाळी तो बांधकामं चालू असलेल्या निरनिराळ्या साईट्सवर जात असे. तिथे जरूर ते मार्गदर्शन करत असे, बांधकामांचे रिपोर्ट्स तयार करत असे. वेगवेगळ्या साईट्सवर काम करणाऱ्या आपल्या हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना देत असे. थोडक्यात आपलं काम तो जबाबदारीने आणि शिस्तीने बजावत होता. लंडनहून आलेल्या या ब्रिटिश तरुणानं आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अल्पावधीत चांगला जम बसवला. सगळं काही ठीक चालू होतं. अशातच एक दिवस तिथल्या स्थानिक जादूटोण्याची एक चुणूक नीलच्या प्रत्ययाला आली. एक दिवस सकाळी नील एका साईटवर गेला तेव्हा तिथे काम करणारा त्याचा एक दुय्यम सहकारी त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, इथे एक विचित्र भानगड झाली आहे सर. कसली विचित्र भानगड? नीलनं त्याला विचारलं. इथल्या आपल्या मालगोदामातून सिमेंटची काही पोती नाहीशी झाली आहेत. मग यात भानगड कसली? जगात सर्रास सगळीकडे चालतो तसा हा चोरीचा प्रकार आहे. तू पोलीस स्टेशनला याची वर्दी दिलीस? नाही सर, कारण चोरीचा हा प्रकार जरा विचित्रच आहे. म्हणजे असं की मालगोदामाला व्यवस्थित कुलूप घातलेलं होतं आणि तरीसुद्धा सिमेंटची पोती चोरीला गेली असल्याचं मला आढळून आलं. हवं तर तुम्ही स्वतःच येऊन प्रत्यक्ष बघा. हे कसं शक्य आहे? नील त्याला म्हणाला आणि त्याच्यासमवेत लगेच त्या मालगोदामाकडे गेला. त्याच्या दुय्यम सहकार्याने आपल्याजवळच्या चावीने त्याचं कुलूप उघडलं. ते दोघं आत गेले तेव्हा खरोखरच
तिथली बरीचशी सिमेंटची पोती नाहीशी झाली असल्याचं नीलला दिसलं. इथे किती पोती सिमेंट ठेवलेलं होतं त्याने विचारलं. जवळजवळ 1000 पोती होती, त्याचा दुय्यम सहकारी उत्तरला. त्याचं उत्तर ऐकून नील चक्रावला, कारण त्यातला निम्मा साठा तिथून नाहीसा झालेला होता. रात्रपाळीच्या वेळी इथे जो रखवालदार पहारा करतो त्याला बोलावून आण, नीलनं फरमान सोडलं. त्याबरोबर त्याचा दुय्यम सहकारी धावला आणि काहीच मिनिटांमध्ये रखवालदाराला आपल्याबरोबर घेऊन आला. रखवालदार हा एक स्थानिक निग्रो माणूस होता. थरथर कापत तो नीलसमोर उभा राहिला. नीलनं त्या चोरीविषयी त्याच्याजवळ विचारणा केली तेव्हा तो म्हणाला, मास्टर, यात माझा काही दोष नाही, मी ही चोरी केली नाही. अरे, पण रात्री तूच इथे रखवाली करत होतास ना. जर तू चोरी केली नाहीस तर मग कोणी केली? नीलनं त्याला विचारलं आणि बाजूला उभ्या असलेल्या आपल्या दुय्यम अधिकाऱ्याकडे निर्देश करून विचारलं. शिवाय हे साहेब काहीतरी वेगळंच सांगतायत. गोदामाला कुलूप असूनही सिमेंटची पोती चोरीला गेलीत. हे सगळं काय गौड बंगाले? मला काही माहीत नाही मास्टर, गयावया करत तो आफ्रिकन म्हणाला. मी सिमेंट चोरलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मग कुणी चोरलं? नीलनं करड्या स्वरात त्याला विचारलं. रात्रीच्या रखवालीला तूच इथे होतास. हे काम कोणी केलं हे तुला मग सांगता आलं पाहिजे. बोल, कोण आहे यामागे? तुमचा यावर विश्वास बसणार नाही मास्टर, भीतीनं थरथर कापत तो रखवालदार म्हणाला. पण ही चोरी जादूटोण्यानं घडवून आणण्यात आली आहे. जादूटोण्यानं? काहीतरीच काय बरळतोयस? मी खरं तेच सांगतोय मास्टर, माझा यात काही दोष नाही. काय घडलंय ते नीट सांग, नीलनं त्याला खडसावलं. मी काल रात्री गोदामापासून काही अंतरावर पहारा देत एका स्टुलावर बसलो होतो, रखवालदारानं सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा 5-6 माणसं इथे आली. त्यांच्यामधल्या एकानं मी बसलो होतो त्या स्टुलाभोवती कसल्या तरी मंतरलेल्या भस्मानं एक गोल रिंगण काढलं. त्याबरोबर अंगामधली सगळी शक्ती निघून जावी त्याप्रमाणे मी जागच्या जागीच थिजून गेलो. मला माझे हातपायसुद्धा हलवता येईनात. काहीतरी जादू करून त्यांनी मला जागच्या जागी बांधून टाकलं होतं. ते लोक काय करतात हे पाहण्या वाचून मला गत्यंतर उरलं नाही. मग ती माणसं एक एक करून गोदामाच्या बंद दारामधून आरपार होत आत गेली आणि सिमेंटची पोती घेऊन एका मागोमाग एक बाहेर पडू लागली. प्रत्येकाच्या खांद्यावर जवळजवळ 10-10 पोती होती. यंत्रवत त्यांचा तो उद्योग चालू होता. माझे हातपाय इतके जड झाले होते की मला बोटसुद्धा हलवता येत नव्हतं. सुमारे अर्ध्या तासात बरीचशी पोती घेऊन ती माणसं गायब झाली. ब्लॅक मॅजिकच्या सहाय्याने मालगोदामाचं कुलूप किंवा दार न उघडता त्यांनी ही चोरी केली आणि ती पसार झाली मास्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. नीलनं अगदी लक्षपूर्वक त्याचं म्हणणं ऐकलं, पण त्याचा त्या हकीकतीवर मुळीच विश्वास बसला नाही. चोरलेली पोती त्या लोकांनी कुठे नेली? शिवाय तू त्यांना पाहिलंस असं म्हणतोस तर मग ते लोक कोण होते? त्यानं रखवालदाराला विचारलं. ते मला काही सांगता यायचं नाही मास्टर. ती माणसं जशी आली तशीच निघून गेली, अंधारात नाहीशी झाली. ती कुठे गेली हे मला ठाऊक नाही, तो उत्तरला. त्याचं बोलणं ऐकून नील क्षणभर बुचकळ्यात पडला. लंडनला असताना आफ्रिकेमधून आलेल्या आणि तिथे काही काळ वास्तव्य केलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अशा तऱ्हेच्या विलक्षण अनुभवांच्या हकीकती त्यानं पूर्वी ऐकलेल्या होत्या. पण त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला नव्हता आणि त्यानं त्या चेष्टेवारी नेल्या होत्या. आणि आत्तासुद्धा हा स्थानिक आफ्रिकन रखवालदार जे काही आक्रीत घडल्याचं सांगत होता त्यावर त्याचा विश्वास बसला नाही. चोरीच्या त्या प्रकारामागे त्या रखवालदाराचाच हात असला पाहिजे असा जबरदस्त संशय त्याला आला. त्यानं त्याला बरेच उलटे प्रश्न विचारले, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. तेव्हा आता याला पोलिसात दिल्याशिवाय हा बोलायचा नाही
असा विचार त्यानं केला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं. तुरुंगाधिकाऱ्यानं आपल्या पद्धतीनं त्याची उलट तपासणी घेतली तेव्हा काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर चोरीच्या त्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या काही जणांची नावं त्याला समजली. ते लोक स्थानिक आफ्रिकनच होते. त्या तुरुंगाधिकाऱ्यानं त्याला समजलेली माहिती नीलला कळवली तेव्हा नीलनं आपल्या हाताखाली असलेल्या काही अधिकाऱ्यांना त्या आफ्रिकनांची नावं सांगितली आणि त्यांना असतील तिथून पकडून आणण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर 3-4 दिवस उलटले, पण नीलच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी काहीच हालचाल केली नाही. नीलला त्याबद्दल राग आला. त्या अधिकाऱ्यांना त्यानं आपल्या ऑफिसात बोलावून घेतलं. त्याच्यासमोर ते बसल्यानंतर त्यानं त्यांना विचारलं, मी सांगितलेलं काम तुम्ही अद्यापपर्यंत का केलं नाही? तशी ते 4 जण एकमेकांकडे टकामका पाहू लागले. त्यांच्यापैकी एक जण धीर करून म्हणाला, सर, माझं ऐकणार असाल तर या प्रकरणाच्या बाबतीत अधिक खोलात तुम्ही जाऊ नये असं माझं तुम्हाला सांगणं आहे. अरे, एवढी मोठी चोरी झाली आणि तरीही मी तिचा तपास घेऊ नये असं का तुला म्हणायचं आहे? नीलनं रागावून त्याला विचारलं. त्यावर तो निरुत्तर झाला. मग नीलनं इतर तिघांना त्याबद्दल विचारलं, पण त्यांचंही म्हणणं आपल्या सहकार्याप्रमाणेच पडलं. ते पाहून नीलच्या रागाचा पारा आणखीनच चढला. एकंदरीत या बाबतीत इथे सगळाच गलथानपणा बोकाळलाय असं दिसतंय, तो त्या तिघांना म्हणाला. पण असली बेपर्वाई मला चालणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, नाहीतर मी तुम्हाला सस्पेंड करेन आणि तुम्हाला इंग्लंडला परत जावं लागेल. नीलच्या या ताकिदीचा परिणाम त्याच्या अपेक्षेपेक्षा उलटा झाला. त्या 4घांच्याही मुद्रांवर एकदम डोक्यावरलं प्रचंड ओझं उतरावं तसले सुटकेचे भाव आले. जे काम करायला नील त्यांना सांगत होता त्याबद्दल आपली असमर्थता व्यक्त करून ते 4घंही त्याच्या ऑफिसातून बाहेर पडले आणि तिथून निघून गेले. या प्रकारानं नील आणखीनच कोड्यात पडला. आपण या लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याबद्दल बोलतो आणि त्याबद्दल थोडासुद्धा खेद न वाटता हे जबाबदार अधिकारी एखाद्या संकटामधून सुटका व्हावी असे चेहरे करून आपल्या ऑफिस खोलीतून खुशाल बाहेर निघून गेले. हा सारा प्रकार तरी काय आहे? त्याच्या काही ध्यानात येईना. त्याबद्दल विचार करत तो एकटाच आपल्या ऑफिसच्या खोलीत बसून राहिला. हे प्रकरण अशा तऱ्हेने कडकपणे हाताळून जमणार नाही याची जाणीव त्याला झाली. त्या 4 दुय्यम अधिकाऱ्यांपैकी एकाशी नीलचा विशेष स्नेह होता. गोडी गुलाबीनं त्याच्याकडून आपल्याला हवी ती माहिती काढून घ्यायची असं त्याने ठरवलं. त्या तरुणाचं नाव बिल हावर्ड असं होतं. नीलनं त्याच दिवशी रात्री त्याला आपल्या घरी डिनरसाठी येण्याचं निमंत्रण दिलं. त्याप्रमाणे संध्याकाळ उलटल्यानंतर बिल हावर्ड नीलच्या बंगल्यावर हजर झाला. बंगलीच्या दर्शनी व्हरांड्यात बसून नीलनं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत हावर्डबरोबर मद्यपान केलं. नंतर ल्युसीनं डिनरसाठी बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ते दोघं जेवणघरात बसले तेव्हा नीलनं हावर्डपाशी खुबीनं तो विषय काढला. तेव्हा हावर्ड त्याला म्हणाला, मोकळेपणानं सांगायचं झालं तर इथे काम करणाऱ्या सगळ्या गोऱ्या लोकांमध्ये या प्रकाराबद्दल मोठंच दडपण आहे सर. या प्रकाराबद्दल म्हणजे इथे प्रचलित असलेल्या तथाकथित जादूटोण्यांबद्दल असंच तुला म्हणायचं आहे ना? नीलनं त्याला विचारलं. होय, इथे चालणाऱ्या ब्लॅक मॅजिकबद्दलच म्हणतोय मी. आपण गोऱ्यांनी या जादूटोण्याच्या नादाला न लागता स्वस्थ राहणंच आपल्या हिताचं आहे सर. मान हलवत हावर्ड त्याला म्हणाला. म्हणजे जादूटोण्याच्या नावाखाली चालणारे इथले गैरप्रकार आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचं आणि त्या बाबतीत काही करायचं नाही असा का तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे? हो सर. बिल, आपण आज 20व्या शतकात वावरतो आहोत. आजच्या विज्ञान युगात असल्या भाकड कथा, जादूटोण्याच्या फालतू गोष्टी अस्तित्वात आहेत यावर तुझा विश्वास आहे? हो, तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण अगदी आजसुद्धा जादूटोण्याचे प्रकार इथे केवळ अस्तित्वातच नाहीत तर त्यांचा जबरदस्त प्रभाव आणि दबदबा इथे आहे.
म्हणजे इथे ज्या चोऱ्या होतात त्याबद्दल आपल्याला काहीच करता येणं शक्य नाही असंच तुला म्हणायचं आहे का? काहीही न करता घडणारे हे गुन्हे बघत आपण स्वस्थ राहायचं? त्याविना इलाज नाही सर. मी अगोदरच सांगितलं की अशा गोष्टींच्या मागे लागणं म्हणजे आपणहून संकटात उडी घेण्यासारखं आहे. हार्वर्ड नीलला म्हणाला. आता त्यातूनही कारवाई करायची तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या जबाबदारीवर करावी लागेल. या प्रकरणामागे कोण आहे एवढंच फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो. त्या व्यक्तीस अटक करण्याचं धाडस मात्र तुम्हाला स्वतःला करावं लागेल. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की असं करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्याची चिंता तू करू नकोस. बिल, ही व्यक्ती कोण आहे हे मला उद्या दाखव. मी स्वतःच तिला बेड्या ठोकतो की नाही बघ. परिणामांची क्षिती मला नाही. नील पूर्ण आत्मविश्वासानं म्हणाला. आणि हो, आज सकाळी सस्पेंड करण्याबद्दल मी जे म्हणालो ते सगळं विसरून जा. तुझ्या 3 सहकाऱ्यांनाही माझा हा निरोप सांग. नाही सर, खरं सांगायचं झालं तर आम्ही सगळेच इथल्या वातावरणाला आणि स्थानिक कटकटींना कंटाळलो आहोत. या निमित्तानं आम्हाला इथून निघता आलं आणि आपल्या देशात परतता आलं तर आम्हाला त्यात आनंदच वाटेल, बिल हार्वर्ड नीलला म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून नील स्तंभितच झाला. ठीक आहे, हा जो कोण माणूस तू म्हणतोयस त्याच्याकडे मला उद्या घेऊन चल. मी स्वतःच त्याला अटक करतो, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 पोलीस आणि बिल हार्वर्ड यांच्यासह नील आपल्या जीपमधून हार्वर्डच्या मार्गदर्शनानुसार एका खेड्याकडे निघाला. जादूटोणा करणारा माणूस त्या खेड्यामधल्या एका वस्तीवर राहतो आणि त्याचं नाव पलुंबा आहे असं हार्वर्डनं नीलला सांगितलं होतं. 11 पासून काही मैल अंतरावर असलेल्या त्या खेड्यापाशी त्यांची जीप पोचली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी जीप थांबवण्यास हार्वर्डनं नीलला सांगितलं. त्या ठिकाणी आदिवासी आफ्रिकनांची एक वस्ती होती. त्या वस्तीच्या एका हाताला उंच झाडं झुडपं असलेलं एक टेकाड होतं आणि तिथे एक झोपडी होती. हार्वर्डनं बोटानं निर्देश करत नीलला सांगितलं, तो त्या टेकाडावर झोपडीपाशी जो इसम उभा आहे ना, तोच पलुंबा आहे. नील जीपमधून खाली उतरला आणि 2 पोलिसांना आपल्या मागे घेऊन त्या वस्तीकडे निघाला. एव्हाना एक गोरासाहेब 2 पोलिसांसह आपल्या वस्तीवर आला आहे हे तिथल्या आदिवासींना समजलं होतं. झोपड्यांमधून आफ्रिकन आदिवासी स्त्री पुरुषनी लहान पोरं बाहेर आली आणि बावरलेल्या नजरांनी त्या आगंतुकांकडे पाहू लागली. सर्वच आदिवासी कमरेच्यावर उघडे होते. आपल्या समवेत असलेल्या 2 पोलिसांसह नील ती आदिवासी वस्ती ओलांडून त्या टेकाडावर पोचला. तिथल्या झोपडीबाहेर जो आफ्रिकन पाठमोरा उभा होता त्याच्या अंगातले कपडे सुधारलेल्या जगातले म्हणजे पाश्चिमात्यांसारखे होते. नीलबरोबर असलेल्या पोलिसांनी त्याला तो इसम पलुंबाच असल्याचं खात्रीपूर्वक सांगताच नीलनं त्या पाठमोऱ्या माणसाच्या अंगावर एकदम झेप टाकली. त्याचे दोन्ही हात गच्च पकडून विजेच्या चपळाईने त्यानं त्याला बेड्या ठोकल्या. बेसावध अवस्थेत उभा असलेला पलुंबा त्या प्रकारानं एकदम गांगरून गेला. पण आपल्याला एका गोऱ्या साहेबानं अटक केल्याचं लक्षात आलं तेव्हा मोठमोठ्यानं आरडाओरडा करत त्यानं धिंगामस्ती करण्यास सुरुवात केली. पण नीलबरोबर असलेल्या 2 पोलिसांनी त्याला दोन्ही बाजूंनी गच्च पकडलं आणि ओढत ते त्याला जीपच्या दिशेनं नेऊ लागले. तिथल्या वस्तीमधून पलुंबाची ती वरात निघाली तेव्हा आजूबाजूला जमलेले आदिवासी स्त्री पुरुष आपापसात कुजबूज करू लागले. आपल्याला अशा तऱ्हेनं पकडून नेत असल्याबद्दल पलुंबा तीव्रपणे विरोध करत होता. हातांना हिसडे देण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्या 2 पोलिसांनी त्याला जबरदस्तीने जीपमध्ये नेऊन बसवलं. नील पुढल्या सीटवर बसताच हार्वर्डनं जीप सुरू केली व 11च्या पोलीस ठाण्याच्या दिशेनं भरधाव सोडली. 11ला पोचताच नीलनं पलुंबाला तिथल्या पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन केलं. पलुंबाला पोलीस कोठडीत बंदोबस्तानं ठेवण्यात आलं. आपल्याला अशा तऱ्हेनं पकडल्याबद्दल पलुंबा आफ्रिकन भाषेतून मोठमोठ्यानं शिव्या देत होता.
परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून नील हावर्डसह त्या पोलीस ठाण्यामधून बाहेर पडला. पलुंबाला त्याच्या कृत्यांबद्दल चांगलं शासन करण्याचा निर्धार त्यानं मनाशी केला. नीलनं त्या प्रकरणाच्या मुळाशीच हात घातलाय हे बघून त्याचे दुय्यम अधिकारी घाबरले आणि त्यांनी आफ्रिका सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्याला नोकरीमधून मुक्त करण्याची त्यांनी नीलला विनंती केली. त्यांना वाटत असलेली भीती पाहून नीलला विस्मय वाटला. तथापि त्यांच्या इच्छेनुसार त्यानं त्या चौघांना नोकरीतून मुक्त केलं. नोकरीतून मोकळीक मिळताच त्यांनी तडक आपल्या मायदेशी इंग्लंडला प्रयाण केलं. मग नीलनं पलुंबावर कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं. त्या तयारीला तो लागला. कारवाईच्या दृष्टीनं आवश्यक असे 2 साक्षीदार त्यानं मिळवले. त्यांच्यातला एक जण खुद्द तो रखवालदार होता, ज्याच्यासमोर त्या विलक्षण चोरीचा प्रकार प्रत्यक्ष घडला होता. दुसरा साईटवर काम करणाराच एक आफ्रिकन मजूर होता. मग नीलनं पलुंबावर रीतसर खटला भरला. खटल्याच्या सुनावणीची तारीख ठरली, पण ज्या दिवशी त्या खटल्याची सुनावणी कोर्टात होणार होती त्याच्या आदल्या दिवशी एक विलक्षण घटना घडली. जे 2 साक्षीदार नीलनं मोठ्या प्रयत्नांनी तयार केले होते ते दोघं त्यांच्या झोपड्यांमध्ये मोठ्या अकल्पित रीतीनं मरण पावलेले आढळले. त्या दोघांचे मृतदेह सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकल ऑफिसरकडे पाठवण्यात आले. त्याने त्यांचं शवविच्छेदन केलं, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघांचा मृत्यू नेमका कशानं झाला याचा उलगडा त्याला होऊ शकला नाही. त्यांना कशानं मरण आलं असावं याचं एकही संयुक्तिक कारण त्याला सापडलं नाही. या प्रकारानं नील बुचकळ्यात पडला. न्यायालयाच्या नियमाप्रमाणे खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. नील अर्थातच आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. त्याने आणखी 2 साक्षीदार तयार केले. मोठं बक्षीस, त्यांच्या जीविताची आणि संरक्षणाची पूर्ण हमी त्यानं त्यांना दिली. भीतच ते दोघं तयार झाले, कारण आधीच्या 2 जणांची गत काय झाली होती हे तर त्यांनी प्रत्यक्षच बघितलं होतं. नीलनं मोठ्या मुश्किलीनं त्यांची समजूत काढली. त्या दोघांचा असा अकस्मात मृत्यू व्हावा हा योगायोगही असू शकेल, तेव्हा तुम्ही मुळीच घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. पण मास्टर, आमच्या मते हा जुजू जादूटोण्याचाच प्रकार आहे. याकरता प्रतिबंधक उपाय म्हणून आम्ही आमच्या मांत्रिकांची मदत घेतली तर त्याला तुमची काही हरकत आहे का? कारण शेवटी हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, ते दोघं भीतियुक्त स्वरात नीलला म्हणाले. नीलनं त्यावर काही क्षण विचार केला. मग तो म्हणाला, जादूटोण्यासारख्या भाकड गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही, पण तुमचा तसा आग्रहच असेल तर माझी काही हरकत नाही. मात्र खटल्याच्या दिवशी कोर्टामध्ये न चुकता हजर राहा. खटल्याची नवीन तारीख पडली आणि आणखीन एक आक्रीत घडलं. जो जज त्या खटल्याचा निवाडा करणार होता तोच एकाएकी आजारी पडला. त्याचं आजारपण बरंच लांबलं. दरम्यान खटल्याच्या 3 तारखा पडल्या, पण जजच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 3ही वेळा खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी लागली. हे काय गौडबंगाल चाललं आहे हे काही नीलच्या ध्यानात येईना. एक बाजू जमवत आणावी तर दुसरी ढासळत होती. शेवटी त्याच्या सुदैवाने सर्व गोष्टी जमून आल्या आणि एक दिवस कोर्टात पलुंबाच्या खटल्याची सुनावणी झाली. पलुंबा जादूटोण्याच्या सहाय्यानं कामाच्या साईटवर चोऱ्या करवतो असा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला. जजनी त्याला त्याबद्दल सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टात हजर असलेल्या नीलकडे पलुंबानं एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकला आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तो आपली शिक्षा भोगायला निघून गेला. पलुंबा तुरुंगात गेल्यानंतर एक चमत्कारिक घटना घडली. ज्या जजने त्याचा निवाडा केला होता त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि एकाएकी 11 सोडून तो सरळ इंग्लंडला निघून गेला. न्यायदानाच्या जबाबदारीच्या जागेवर असलेल्या एका जजनं एकाएकी आपली नोकरी सोडावी आणि तडक मायदेशी निघून जावं याचा नीलला मोठा विस्मय वाटला. अशी कोणती गोष्ट घडली होती की जजनं असं ताबडतोब निघून जावं? त्याला काही कळेना. नीलनं त्याबद्दल शोध घेतला
आणि त्याला जे काही समजलं त्यानं तो अधिकच चकित झाला. पलुंबाला शिक्षा ठोठावल्याच्या 3ऱ्याच दिवशी त्या जजला आफ्रिकन भाषेतलं एक धमकीवजा पत्र मिळालं होतं. त्या पत्रात म्हटलं होतं, आमच्या एका माणसाला तू तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीस. त्याला तुरुंगात धाडण्यास तू कारणीभूत ठरलायस. 15 दिवसांच्या आत जर तू आमचा देश सोडून गेला नाहीस तर जुजू जादूटोण्याची करणी तुझ्यावर करून आम्ही तुझा प्राण घेऊ. ही पोकळ धमकी समजू नकोस. लगोलग इथनं चालता हो. त्या पत्रातल्या धमकीमुळे जज महाशयांची पाचावर धारण बसणं अगदी स्वाभाविकच होतं. उगाच विषाची परीक्षा कशाला घ्या असा विचार करून त्यांनी आपलं चंबुगबाळं आवरलं होतं आणि निमूटपणे आपल्या मायदेशी पोबारा केला होता. जजच्या पलायनामागचं हे कारण समजताच नील आश्चर्यविमूढ होऊन गेला. जुजूसारख्या गोष्टींवर एवढा विश्वास ठेवून हे लोक इतके का अस्वस्थ होतात हे काही केल्या त्याच्या ध्यानात येईना. सुधारलेल्या जगातल्या लोकांनीही असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवावा याबद्दल त्याला मोठं नवल वाटलं. पण एक दिवस खुद्द नीलवरच या प्रकाराबद्दल आश्चर्य वाटून घेण्याची वेळ आली. कारण जजला आलं होतं अगदी तसंच धमकीचं एक पत्र एक दिवस खुद्द त्याच्याच घरात येऊन पडलं. धमकीचं ते पत्र पाहून नील थोडासुद्धा विचलित झाला नाही. उलट ते पत्र आणि त्यातला मजकूर बघून त्याला विस्मय वाटला. जुजू जादूटोण्यानं तुझा जीव घेतला जाईल अशी धमकी त्या पत्रामध्ये होती. ते पत्र कोणी पाठवलं असावं याचा शोध घेण्याचा नीलनं प्रयत्न केला, पण ती व्यक्ती कोण हे काही त्याला कळू शकलं नाही. पलुंबा तुरुंगात गेला होता, पण त्यामुळे रहस्यमय चोऱ्यांचे प्रकार काही थांबले नाहीत. अधूनमधून ते चालूच होते. बांधकामांच्या साईट्सवरून सिमेंट, चुना, लाकडं, वाळू आणि विटांसारखं साहित्य चोरीला जात होतं. त्या चोऱ्या कोण करत होतं याचा तपास मात्र काही केल्या लागत नव्हता. अशातच नीलला धमकीचं दुसरं पत्र आलं. ते पत्र बघून नील स्वतःशी हसला आणि म्हणाला, ह्या तुमच्या जुजूच्या गमजा माझ्यासमोर चालणार नाहीत. असल्या पोकळ दंबाजीनं घाबरून जाणारा मी नव्हे. नीलच्या नोकरानं अदेगीनं तो प्रकार पाहिला आणि त्याला विचारलं, काय आहे मास्टर ते? नीलनं त्याला ते पत्र दाखवलं तेव्हा अदेगीची मुद्रा एकदम गंभीर बनली. मास्टर, यापूर्वी तुम्हाला असं पत्र कधी आलं होतं? त्याने विचारलं. हो, 1-1.5 महिन्यापूर्वी असंच धमकी देणारं एक पत्र मला आलं होतं, नील उत्तरला. ही गोष्ट फार वाईट आहे मास्टर. कसली गोष्ट? या पत्रातल्या धमकीबद्दल म्हणतोयस? हो मास्टर, अशी धमकी असणारी 2-2 पत्र येणं ही फार भयंकर गोष्ट असते. असं काय होतं असली पत्र आली म्हणजे? कोणते भयंकर प्रकार घडतात? नीलनं काहीशा उपहासानं विचारलं. तुमचा विश्वास बसणार नाही मास्टर माझ्या सांगण्यावर, पण आता लवकरच तुम्हाला जादूटोण्याचा उपद्रव सुरू होणार आहे. जुजू जादूटोण्याचा. आपले गटगटीत डोळे भयानं गरगर फिरवत अदेगी म्हणाला. अरे कसला जादूटोणा आणि कसलं काय? जा तू आपल्या कामाला लाग. असल्या भंपक गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही, हसत हसत नील त्याला म्हणाला. पण 2-3 दिवसांनंतरच एकामागोमाग एक असे काही विचित्र अनुभव नीलला यायला सुरुवात झाली. प्रथम नीलच्या साईटवर काम करणारे स्थानिक आफ्रिकन नोकर नाहीसे होऊ लागले. त्या आठवड्यात त्यांच्या कामावरले 8-10 मजूर नाहीसे झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी नीलनं पोलीस खात्याची मदत घेतली, पण एकही मजूर सापडला नाही. ते सगळेजण कुठे गडप झाले हे नीलला कळेना. त्यानं अदेगीला त्याबद्दल सांगितलं तेव्हा तो म्हणाला, हा ब्लॅक मॅजिकचाच परिणाम. तुझं ते ब्लॅक मॅजिक बाजूला ठेव आणि नाहीशा झालेल्या मजुरांचा शोध कसा लावता येईल ते सांग, नील वैतागून त्याला म्हणाला. मी थोडा तपास घेऊन सांगतो मास्टर, अदेगी म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कामावर आला तेव्हा त्यानं नीलला सांगितलं,
मी थोडी चौकशी केली. या सगळ्या प्रकारामागे एक चेटकी आहे असं माझ्या लोकांचं म्हणणं आहे. कोण आहे ही चेटकी? नीलनं विचारलं. मास्टर, तिचं नाव वानू आहे. चेटूकमाटूक करण्यात भयंकर पटाईत अशी या भागात तिची दहशत आहे. ती कुठे राहते तुला माहिती आहे? अदेगीनं त्या चेटकीचा ठावठिकाणा त्याला सांगितला. नीलनं ताबडतोब पोलीस चौकीशी संपर्क साधला आणि तिथल्या पोलीस ऑफिसरला बानू नावाच्या त्या चेटकीला तात्काळ अटक करून पोलीस चौकीवर आणण्यास फरमावलं. तासाभरानंच त्या चेटकीला पोलीस चौकीवर आणण्यात आलं असल्याचा निरोप नीलला आला. त्याबरोबर लगेच तयार होऊन तो आपल्या बंगलीतून बाहेर पडला आणि घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात उभ्या असलेल्या आपल्या जीपपाशी पोचला. अदेगी त्याच्याबरोबर होताच. जीपमध्ये शिरण्यासाठी नीलनं फुटबोर्डवर पाय ठेवला तेवढ्यात अदेगी एकदम ओरडला. थांबा मास्टर, जीपमध्ये बसू नका. अदेगीकडे चमकून बघत नील मागे सरला. पुढे होऊन अदेगीने भयव्याकुळ मुद्रेनं पुढल्या सीटकडे पाहिलं. स्टिअरिंग व्हीलच्या सीटवर कसली तरी काळ्या रंगाची भुकटी पसरलेली होती. त्यांनी तुमच्या मोटारीमध्ये मंतरलेली भुकटी पसरून ठेवली आहे मास्टर. थांबा, मी ती अगोदर स्वच्छ करतो, असं म्हणत अदेगी घरात पळाला. काहीच मिनिटात एक मोठा कागद आणि फडकं घेऊन तो धावत परतला. ड्रायव्हिंग सीटवरची ती काळी भुकटी फडक्याच्या सहाय्यानं काळजीपूर्वक निपटून घेत त्यानं ती कागदात गोळा केली. मग घरापासून खूप लांब जाऊन तो कागद फडक्यासकट झाडीत टाकून तो परतला. नंतर एका ओल्या फडक्यानं ती सीट पुन्हा पुन्हा पुसून त्यानं अगदी स्वच्छ केली. ते फडकंही मग त्यानं लांब नेऊन टाकलं. हा सगळा सोपस्कार झाल्यानंतर तो आपल्या मालकाला म्हणाला, आता तुम्ही मोटारीत बसायला काही हरकत नाही. अदेगी, हा सगळा काय प्रकार आहे? मास्टर, तुमच्यावर जुजूच्या करणीचे प्रयोग सुरू झालेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी तुम्हाला खरं तेच सांगतोय. माझ्या सीटवर पसरून ठेवलेली ती काळी भुकटी कसली होती? कोळशाची पावडर होती का ती? जीपमध्ये शिरत नीलनं विचारलं. नाही मास्टर, ती कोळशाची साधी पावडर नव्हती. जीपमध्ये चढून नीलच्या शेजारी बसत अदेगी उत्तरला. ती मंतरलेली प्राणघातक भुकटी होती. तिचा नुसता स्पर्श जरी तुम्हाला झाला असता तरी तुमच्या जीवाचं निश्चितपणे काहीतरी बरं वाईट झालं असतं. जीप सुरू करून नीलनं ती वेगानं बाहेर काढली आणि अदेगीकडे वळून बघत तो त्याला म्हणाला, मग तर मला त्या भुकटीवर बसून बघायलाच हवं होतं. तुमच्या जुजूत किती ताकद आहे हे तरी आजमावता आलं असतं. ही गोष्ट अशी चेष्टेवारी नेऊ नका मास्टर. इथं चालणाऱ्या जादूटोण्याचे परिणाम फार भयंकर असतात. पण ती काळी भुकटी होती तरी कसली? तुमच्याच वापरातल्या वस्तूंची मास्टर. माझ्या वस्तूंची? हो. काही दिवसांपूर्वीच तुमची छत्री आणि गळपट्टा या 2 वस्तू कोणीतरी चोरून नेल्याचं तुम्ही मला सांगितलं होतं, हे तुम्हाला आठवतं? हो, आठवतंय. ती काळी भुकटी त्या 2 वस्तूंपासूनच तयार करण्यात आली होती, तुमच्यावर करणी करण्याकरता. माझ्या चोरीला गेलेल्या वस्तू आणि करणी यांचा काय संबंध? तुम्हाला पटायचं नाही मास्टर, पण सांगतो. ज्याच्यावर जादूटोणा करायचा असतो त्याच्या वापरातल्या वस्तू चोरून नेल्या जातात. जुजू जाणणारा मांत्रिक त्यांच्यावर काही मंत्रतंत्र विधी पार पाडून त्या जाळतो. त्या जळून गेल्यावर कोळशासारखी जी भुकटी खाली उरते तिचा वापर ज्याच्या त्या वस्तू असतात त्याच्या प्राणनाशासाठी केला जातो. तुमच्या 2 वस्तू चोरीला गेल्याचं तुम्ही मला सांगितलं तेव्हाच तुमच्यावर आता लवकरच करणीचे प्रयोग सुरू होणार हे मी ताडलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे मास्टर. यापुढे तुम्हाला फार काळजी घ्यायला हवी. त्यावर काय बोलावं हे नीलला कळेना. तो गप्प राहिला. थोड्याच वेळात त्याची जीप पोलीस चौकीवर पोचली. अदेगीसह त्यानं पोलीस चौकीमध्ये प्रवेश केला. तिथल्या प्रमुख ऑफिसरनं विल्यम्सनं त्याला ताबडतोब तिथल्या एका कोठडीपाशी नेलं.
कोठडीमध्ये एक अतिशय जख्खड आफ्रिकन म्हातारी जमिनीवर बसलेली होती. कमरेच्या वर उघड्या असलेल्या तिच्या सुरकुतलेल्या देहावर भस्माचे पट्टे ओढलेले होते. तिच्या गळ्यामध्ये चित्रविचित्र माळा होत्या. त्यांच्यातल्या काहींमध्ये निरनिराळी हाडं गुंफलेली होती. त्या वृद्ध स्त्रीचं एकूण रूपच अतिशय भयावह आणि हिडीस असं होतं. गोऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या कोठडीपाशी आलेले पाहताच ती वृद्धा कोपऱ्यात पचकन थुंकली आणि तिरस्कारानं आफ्रिकन भाषेत तिनं एक शिवी दिली. विल्यम्स आणि नीलनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि एका स्थानिक आफ्रिकनाच्या मदतीनं तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. नीलच्या सांगण्यावरून त्या दुभाषानं तिला काही प्रश्न विचारले. त्यांची तिनं अगम्य अशा आफ्रिकन भाषेमध्ये उत्तरं दिली. ती बोलत असताना तिच्या मुद्रेवर तीव्र तिरस्कार दिसत होता. तिचं बोलणं झाल्यावर त्या आफ्रिकन दुभाषानं विल्यम्स आणि नील या दोघांकडे वळून पाहिलं आणि तो म्हणाला, ही म्हणते आहे की जे काही घडलं आहे त्यात आपला तिळमात्रही दोष नाही. मजूर तुमचे पळून गेलेत. त्याचा ठपका माझ्यावर ठेवून विनाकारण मला का तुरुंगात डांबून ठेवता? ते मजूर आपणहून पळून गेलेत. गोऱ्या साहेबाच्या बांधकामांवर ज्या चोऱ्या होत आहेत त्यात त्यांचाच हात आहे. 11 काही मैलांवर दक्षिणेकडे असलेल्या एका वस्तीवर ते दडून राहिलेत. गोऱ्या साहेबाचे शिपाई तिथे गेले तर त्यांना ते नक्की सापडतील. आफ्रिकन दुभाषा जेव्हा हे सांगत होता तेव्हा ती म्हातारी आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी नीलकडे टक लावून पाहत होती. पोलीस ऑफिसर विल्यम्सनं आपल्या एका दुय्यम अधिकाऱ्याबरोबर काही पोलीस देऊन एका जीपमधून त्या विवक्षित वस्तीकडे त्याला रवाना केलं. काही वेळानंतर ते पोलीस पथक परत आलं तेव्हा त्यानं 5-6 आफ्रिकनांना पकडून आणलं होतं. ते सगळे नीलच्या बांधकामांवर काम करणारेच मजूर होते. त्या म्हाताऱ्या चेटकीनं वर्तवलेलं भाकीत खरं ठरलेलं पाहून नीलला आश्चर्य वाटलं. त्याने पोलीस प्रमुख विल्यम्सना तिला सोडून देण्यास सांगितलं. त्याबरोबर त्या म्हाताऱ्या चेटकीची वानूची लगेच मुक्तता करण्यात आली. पोलीस चौकीतून बाहेर पडण्यापूर्वी नीलकडे बोट दाखवत अगम्य स्थानिक भाषेत तिने आफ्रिकन दुभाषाला काहीतरी सांगितलं. ती काय म्हणते? नीलनं त्याला विचारलं. ती म्हणते की, तो दुभाषा सांगू लागला, मी सांगितलेली गोष्ट खरी ठरल्याबद्दल तुझ्या या गोऱ्या साहेबाला आश्चर्य वाटलेलं दिसतंय. पण यात विशेष असं काही नाही. आम्ही 8-9 चेटकिणी रात्रीच्या काळोखात आकाशामधून भ्रमण करत असतो तेव्हा बाकीच्या जगापासून दडून असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला दिसतात. आमच्या अंगी असलेल्या जुजूच्या सामर्थ्यामुळे आम्ही वाटेल ते करू शकतो. आमच्यातले जारण मारणनी मंत्रतंत्र जाणणारे काही मांत्रिक तर प्रसंगी वाघ सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्याचं रूप देखील धारण करू शकतात. अशी रूपं घेऊन ते लोक रात्री माणसं मारतात. आपलं काम झालं की ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येऊ शकतात. तुझ्या या गोऱ्या साहेबाचा या सगळ्यावर विश्वास बसायचा नाही, पण त्याला सांग की जुजू जादूटोण्याचा खरा उपद्रव आता यापुढेच त्याला सुरू होणार आहे. त्यात त्याच्या जीवाचं बरं वाईट होईल, म्हणून त्याने वेळीच एखाद्या जाणकार मांत्रिकाचं सहाय्य घेऊन प्रतिबंधक उपाय सुरू करायला हवेत. आफ्रिकन दुभाषाचं बोलणं ऐकल्यानंतर नील अंतर्यामी थोडासा अस्वस्थ झाला. त्याच्या नोकरानं अदेगीनं त्याला जी धोक्याची सूचना दिली होती तिचाच पुनरुच्चार ही म्हातारी चेटकी करत होती. नीलला धोक्याचा इशारा दिल्यानंतर ती म्हातारी चेटकी पोलीस चौकीतून बाहेर पडून आपल्या वाटेनं निघून गेली. पकडून आणलेल्या आफ्रिकन मजुरांवर चोरी केल्याबद्दल खटले भरण्यास सांगून पोलीस ऑफिसर विल्यम्सचा निरोप घेऊन नील अदेगीसह आपल्या जीपमधून परत निघाला. परतीच्या प्रवासात त्या एकंदर प्रकरणाबद्दल नील गंभीरपणानं विचार करू लागला. त्याच्या बाजूला बसलेल्या अदेगीला आपल्या मालकाविषयी काळजी वाटू लागली. त्या दिवशी संध्याकाळचं जेवण उरकल्यानंतर नील आपली पत्नी ल्युसी हिच्यासह आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेला आणि त्या रात्री जुजू जादूटोण्याच्या प्रभावाची पहिली चुणूक त्याच्या अनुभवाला आली. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी त्याला अकस्मात जाग आली. आपण कशानं जागे झालो असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याच्या पाठीवर एकाएकी चुणचुणल्यासारखं होऊ लागलं. काहीच मिनिटांमध्ये ती चुणचुण वाढली. नंतर आणखी एक विलक्षण जाणीव त्याला होऊ लागली.
खाजऱ्या केसांचा एखादा सुरवंट आपल्या उघड्या पाठीवरून हळूहळू वर सरकतोय अशी काहीतरी चमत्कारिक भावना त्याला होऊ लागली. त्याबरोबर बिछाण्यात तो एकदम ताडकन उठून बसला. पाठीवर जिथे सुरवंट सरकत असल्यासारखी जाणीव त्याला होत होती त्या नेमक्या जागेवर आपल्या उजव्या हाताचा तळवा त्यानं फिरवला. पण काय आश्चर्य, पाठीच्या उघड्या त्वचेखेरीज त्याच्या हाताला काहीही लागलं नाही. हा काय विचित्र प्रकार आहे हे काही त्याच्या ध्यानात येईना. उठून त्यानं पटकन दिवा लावला आणि ल्युसीला जागं केलं. माझ्या पाठीवरून एखादा खाजरा किडा फिरावा तशी काहीतरी विचित्र जाणीव मला होते. पाठीची चुणचुण आणि आगसुद्धा होते, जरा बघ तर खरं, तो तिला म्हणाला. दिव्याच्या उजेडात त्यानं आपली पाठ तिला दाखवली. ल्युसीनं त्याची पाठ बारकाईनं न्याहाळली, पण त्याच्या पाठीवर तिला काहीही आढळलं नाही. छे, तुझ्या पाठीवर तर मला काहीसुद्धा दिसत नाही आहे. कंड सुटल्यामुळे तुला कदाचित तसा भास होत असेल, ती त्याला म्हणाली. दिवा मालवून ती दोघं परत झोपली. पण नीलला काही चैन पडेना. आपल्या पाठीवरून खाजऱ्या केसांचा सुरवंटासारखा किडा वळवळत सरकतोय अशी जाणीव त्याला होतच राहिली. ती वळवळ असह्य होऊन तो आपली पाठ खाजवू लागला. पण काही केल्या तो चमत्कारिक प्रकार थांबेना. खाजवून खाजवून त्याची पाठ लाल लाल झाली. त्या चमत्कारिक प्रकारानं नील पुरता हैराण होऊन गेला. त्याची झोप पार उडाली. त्यानं ल्युसीला पुन्हा उठवलं. दिवा लावून तिनं त्याची पाठ पाहिली. खाजवल्यामुळे ती लाल बनली होती. पण नील म्हणत होता त्याप्रमाणे त्याच्या पाठीवर किडा वगैरे काही नव्हता. शेवटी तिनं अदेगीला हाक मारून उठवलं आणि तळावरल्या डॉक्टरला बोलावून आणण्यास सांगितलं. थोड्याच वेळात अदेगी डॉक्टरला घेऊन आला. त्याने नीलची पाठ तपासली. खाजवल्यामुळे लाल होण्याव्यतिरिक्त त्याच्या पाठीवर दुसरं काहीही त्याला आढळलं नाही. तुला कसली तरी ॲलर्जी आलेली दिसते. मी तुला औषध आणि मलम देतो, त्यानं तुला बरं वाटेल. आपल्या मेडिकल बॅगमधून काही गोळ्या आणि एक मलम काढून त्यानं ल्युसीला दिलं. ल्युसीनं नीलला औषध दिलं. त्याच्या सबंध पाठीवर डॉक्टरनं दिलेलं मलम लावलं. डॉक्टर गेल्यानंतर ती दोघं परत अंथरुणातच आडवी झाली. पण नीलची बेचैनी काही कमी होईना. आणि आता तर खाजऱ्या आळ्यांचा एक समूहच आपल्या पाठीच्या तळाकडून वर वर सरकतोय, आपल्या पाठीचा कणा पोखरतोय अशी विलक्षण जाणीव त्याला होऊ लागली. पाठ खाजवून खाजवून तो हैराण झाला. त्याच्या त्या अजब त्रासामुळे ती सबंध रात्र त्याला तर झोप लागली नाहीच, पण ल्युसी आणि अदेगी या दोघांना देखील जागरण घडलं. बिछाण्याच्या शेजारी बसून नीलला होणारा त्रास बघत राहण्यावाचून त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. आपल्या मालकाला होणारा तो त्रास बघून अदेगीची मुद्रा चिंताक्रांत बनली होती. नीलच्या पाठीचा दाह कमी व्हावा म्हणून ल्युसीनं एक टॉवेल थंड पाण्यात भिजवून तो त्याच्या पाठीवर ठेवला. पण छे, ती कंड आग काही केल्या कमी होईना. खाजऱ्या आळ्या पाठीवरून सरकत असल्याची भावना थांबेच ना. ती सबंध रात्र नील बिछाण्यात त्या चमत्कारिक दुखण्यानं तळमळत राहिला. विलक्षण अस्वस्थतेची आणि तगमगीची ती रात्र सरून अखेर पहाट फुटली तेव्हा त्या सुमाराला नीलचा डोळा लागला. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा दिवस चांगलाच वर आला होता. तो बिछाण्यात उठून बसला आणि रात्रभर सतावणारी ती जीवघेणी खाज आणि पाठीवरून खाजऱ्या आळ्या सरकत असल्याची ती चमत्कारिक जाणीव आता पूर्णपणे थांबली आहे असं त्याच्या प्रत्ययाला आलं. तो विलक्षण प्रकार काय होता याबद्दल नवल करत त्यानं प्रातर्विधी उरकले. गार पाण्यानं आंघोळ केल्यानंतर त्याला एकदम हुशारी वाटू लागली आणि तो ताजातवाना झाला. मग त्यानं ल्युसीला उठवलं. तिनं त्याची पाठ बघितली. किंचित लालसरपणा सोडला तर त्याच्या पाठीवर दुसरं काहीही दिसत नव्हतं. अदेगी कामावर आला तेव्हा आपल्या मालकाला म्हणाला, मास्टर, काल रात्री जो त्रास तुम्हाला झाला तो खात्रीनं जुजू जादूटोण्याचाच प्रभाव होता. पण आता तर मला अजिबात काही त्रास होत नाही आहे. शिवाय आता मला खूप ताजतवानं पण वाटतंय, नील त्याला म्हणाला.
मास्टर, माझा ऐका. रात्र पडली की तुम्हाला पुन्हा कालच्यासारखाच त्रास सुरू होईल, अदेगी काळजीच्या स्वरात म्हणाला. मग आता यावर मी काय उपाय करावा असं तुझं म्हणणं आहे? कपाळाला आठ्या घालत नीलनं त्याला विचारलं. जुजूच्या जादूटोण्यावर उतारा करावा लागतो. तुम्ही या त्रासावर एखाद्या मांत्रिकाकरवी प्रतिबंधासाठी काहीतरी उपाययोजना करून घ्यावी असं माझं मत आहे. आदली सबंध रात्र सोसलेला तो विचित्र उपद्रव, झोपेशिवाय तळमळत झालेलं जागरण डोळ्यासमोर येऊन नील मनातून अस्वस्थ झाला. ठीक आहे, तू म्हणतोस तसा उपाय करून बघायला माझी काही हरकत नाही, पण हे काम करणार कोण? त्यानं अदेगीला विचारलं. मास्टर, टेटे नावाचा माझा एक काका आहे. त्याला जुजू विद्येचं थोडं बहुत ज्ञान आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी त्याला बोलावून आणतो. तो नक्की तुमच्या त्रासावर काहीतरी उपाय सांगेल. ठीक आहे, बोलव तुझ्या काकाला, नील म्हणाला. त्याबरोबर अदेगी धावतच बंगल्याबाहेर गेला आणि काहीच क्षणात एका आफ्रिकनाला आपल्या समवेत आत घेऊन आला. त्याच्या अंगात पाश्चिमात्य धर्तीचे कपडे होते. मास्टर, मी माझ्या काकाला माझ्याबरोबरच घेऊन आलो होतो, अदेगी नीलला म्हणाला. त्याची ती तत्परता पाहून नीलला त्याचं कौतुक वाटलं. टेटेनं अदेगीला खोलीची सर्व दारं आणि खिडक्या बंद करायला सांगितलं. नंतर स्वतःबरोबर आणलेल्या एका कातडी पिशवीमधून 2-3 पुड्या, खुळखुळणारी वाळलेली कसली तरी फळं आणि काही हाडं काढून जमिनीवर मांडली. नंतर खोलीच्या मधोमध एक खुर्ची ठेवून पुडीतल्या भस्माचं एक रिंगण त्या खुर्चीभोवती त्यानं काढलं. मग नीलला त्या खुर्चीवर बसण्यास त्यानं सांगितलं. नील त्या खुर्चीत बसल्यानंतर टेटेनं त्याच्याकडून एक नाणं मागून घेतलं. ते नाणं उजव्या हाताच्या मुठीत ठेवून जमिनीवरलं एक लांबट हाड उचलून ते तो बंद मुठीभोवती गोलगोल फिरवू लागला आणि तोंडानं काहीतरी मंत्र एकीकडे पुटपुटू लागला. थोड्या वेळानं त्याने नीलला विचारलं, साहेब, तुमच्या काही वस्तू अलीकडे चोरीला गेल्या होत्या का? हो, माझी एक छत्री आणि गळपट्टा अशा 2 वस्तू काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर तुमच्या शरीराला लागेल अशी काळ्या रंगाची पावडर कधी तुम्हाला कुठे टाकलेली आढळली? हो, माझ्या जीपच्या सीटवर कोणीतरी काल काळ्या रंगाची भुकटी टाकून ठेवली होती खरी. आणि कालच रात्री तुमच्या पाठीला भयंकर खाज सुटली, बरोबर? टेटे म्हणाला, हे सर्व उद्योग तुम्ही तुरुंगात डांबलेल्या पलुंबाचेच आहेत. आपल्या पुतण्याच्या मदतीनं तो तुमच्यावर करणीचे प्रयोग करतोय. या माणसाच्या कपाळावर कुऱ्हाडीच्या घावाची खूण आहे. काही आठवड्यांपूर्वी हा इसम तुमच्याकडे नोकरी मागायला आला होता, पण तुम्ही त्याला नकार दिलात. त्यामुळे तो तुमच्यावर फार चिडलाय. तो माणूस फार वाईट आहे. त्याला कामावर घेऊ नका म्हणून मीच मास्टरना सांगितलं होतं, अदेगी मध्येच म्हणाला. पूर्वी घडलेल्या या सगळ्या घटना नीलला आठवल्या. विस्मयानं तो म्हणाला, तू म्हणतोयस त्याप्रमाणे सगळं घडलंय खरं? मग शंकाच नको. तोच तुमच्यावर आपल्या अघोरी विद्येचे प्रयोग करतोय. यासाठी आपल्या आणखी 2 साथीदारांना त्यानं हाताशी धरलंय. साहेब, माझी शक्ती फार मर्यादित आहे. तिच्या आधारावर मी फक्त एवढाच उलगडा करू शकतो. तुमच्यावर चालू असलेलं हे चेटूक उतरवण्याकरता तुम्हाला एखाद्या समर्थ महामांत्रिकाचीच मदत आता घ्यावी लागेल. आम्ही त्यांना मालम म्हणतो. हे बिरुद असलेला मांत्रिकच या काळ्या जादूपासून तुमची सुटका करू शकेल. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता तुम्ही एखाद्या मालमचं सहाय्य घ्यावं हे उत्तम. नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे हे अगदी निश्चित समजा. टेटेचा खुलासा ऐकून नील संभ्रमात पडला, पण त्यानं पुष्कळ उलगडा केला होता. नीलनं टेटेला काही पैसे देऊ केले, पण त्यानं ते घेतले नाहीत. अशा कामासाठी आम्ही पैसे घेत नसतो, टेटे म्हणाला. जमिनीवर पसरलेल्या आपल्या सगळ्या वस्तू गोळा करून त्यानं पिशवीत भरल्या आणि नीलचा निरोप घेऊन तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्रीही नीलला आदल्या दिवसाप्रमाणेच पाठीवर खाजरा किडा वळवळत असल्याचा आणि पाठीला भयंकर खाज सुटण्याचा त्रास झाला.
ती सबंध रात्र त्या त्रासामुळे झोप मिळाली नाही. त्या विलक्षण प्रकारामुळे तो हैराण होऊन गेला. पाठीवर किडा सरपटत असल्याची जाणीव त्याला अगदी स्पष्ट होत होती. पाठीला खास सुटत होती, आगही होत होती, पण प्रत्यक्षात दिसत मात्र काही नव्हतं. आपल्या नवऱ्यावर चालू असलेली ती करणी पाहून ल्युसी हवालदिल झाली. तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली तेव्हा टेटेच्या सांगण्याप्रमाणे मालम महामांत्रिकाला बोलावून त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा लकडा तिनं नीलच्या मागे लावला. 2 रात्री भोगलेल्या त्रासामुळे नील इतका बेजार झाला होता की त्याने अदेगीला जीप घेऊन जाऊन मालम महामांत्रिकाला घेऊन येण्यास सांगितलं. तशी एका ड्रायव्हर समवेत अदेगी ताबडतोब त्या कामगिरीवर रवाना झाला. काही वेळानंतर नील आणि ल्युसी या दोघांना जीप परतल्याचा आवाज ऐकू आला तशी ती दोघं व्हरांड्यात गेली. जीपमधून अदेगी आणि टेटे या दोघांच्या व्यतिरिक्त एक तिसरा काळाकभिन्न आफ्रिकन खाली उतरत असलेला त्यांना दिसला. त्याचा सगळा अवतारच मोठा विचित्र होता. त्यानं आपल्या कमरेभोवती हत्तीचं काळं कातडं लपेटलेलं होतं. कमरेला गुंडाळलेल्या एका वादीला 2-3 पोकळ शिंग लटकत होती आणि त्यात वेगवेगळ्या रंगाच्या भुकट्या भरलेल्या होत्या. त्यानं गळ्यात शंख शिंपल्यांच्या आणि कवड्यांच्या चित्रविचित्र माळा घातलेल्या होत्या. बंगल्याच्या दर्शनी पायऱ्या चढून ते तिघं व्हरांड्यात आले. त्या महामांत्रिकानं नीलकडे बघून आपले पांढरे स्वच्छ दात दाखवत हास्य केलं. नील आणि ल्युसीसह ते तिघंजण बंगल्याच्या अंतर्भागात गेले. तिथे एका बंद खोलीमध्ये एक खुर्ची ठेवून तिच्याभोवती भस्माचं रिंगण काढून महामांत्रिक मालम यानं नीलला त्या खुर्चीत बसायला सांगितलं. नंतर आपल्याजवळच्या चामडी थैलीमधून हाडं, कवड्या, खुळखुळ वाजणारी वाळकी फळं असं सगळं साहित्य काढून ते त्याने जमिनीवर मांडलं. मग नीलकडून एक नाणं मागून घेऊन पूर्वी टेटेने केले होते ते सगळे सोपस्कार त्यानं पार पाडले आणि त्यानंतर तो नीलला म्हणाला, तुमचा शत्रुपक्ष मोठा प्रबळ दिसतो, पण आपण त्याचा योग्य तो बंदोबस्त करू. आता आधी मी तुमच्या पाठीला होणारा अदृश्य किड्याच्या खाजेचा उपद्रव दूर करतो. असं म्हणून आपल्या कमरेला लटकणाऱ्या एका शिंगामधून कसलं तरी भस्म काढून ते त्यानं नीलच्या उघड्या पाठीवर चोळलं. ते भस्म चोळलं जाताच नीलच्या पाठीचा दाह एकदम कमी झाला. त्या प्रकारानं नील आश्चर्याने थक्क होऊन गेला. मग त्या महामांत्रिकाने काळ्या गंड्यात गुंफलेला एक ताईत काढून नीलच्या गळ्यात घातला आणि तो म्हणाला, वाना, जेव्हा तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा हा ताईत कायम तुमच्या गळ्यात असू द्या. हा संरक्षक ताईत आहे. मग टेटे आणि अदेगीकडे वळून बघत तो म्हणाला, आता बाहेरची करणी घरात येऊ नये म्हणून वानांच्या घराभोवती संरक्षण देण्याची व्यवस्था करू, कारण ही गोष्ट फार आवश्यक आहे. मग नीलच्या बंगलीच्या सभोवताली 1.5 इंच खोलीचा एक चर त्याने अदेगी आणि टेटेच्या सहाय्यानं खणला. घराच्या चहूबाजूंना खणलेल्या त्या चरामध्ये त्यानं मंत्रवलेल्या काही वस्तू आणि शिंगामध्ये असलेलं हिरव्या रंगाचं भस्म टाकून तो चर बुजवला. नीलच्या घराच्या चौफेर त्याने एक संरक्षक हद्दच तयार केली. ते काम उरकल्यानंतर तो आश्वासक स्वरात नीलला म्हणाला, वाना, तुमचं घर आता अगदी पूर्णपणे सुरक्षित झालंय. संरक्षक हद्दीच्या आत आता कोणत्याही जादूटोण्याचा प्रभाव चालू शकणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त व्हा. महामांत्रिक मालम यानं केलेल्या संरक्षक मंत्रतंत्राचा प्रभाव त्यानंतर आणखी थोड्या वेळातच सर्वांना बघायला मिळाला. काही आफ्रिकन नोकर नीलच्या बंगलीभोवती माजलेलं गवताचं रान आणि झाडीझुडी कापून आसपासचा परिसर साफ करत होते. त्याचवेळी दाट झुडपांच्या गचपणातून वावभर लांबीचा एक हिरवागार सर्प मोठ्यानं फुतकार टाकत फुसफुसत एकदम बाहेर पडला. तो सर्प बघताच काम करणाऱ्या आफ्रिकन कामगारांनी आपल्या हातांमधली अवजारं खाली टाकली आणि जुजू साप असा मोठ्यानं आरडाओरडा करत ते सर्वजण चौफेर पळाले. झाडीतून बाहेर पडलेला तो लांब लचक साप वेगानं सळसळत थेट नीलच्या बंगल्याच्या दिशेने येऊ लागला. पाहता पाहता तो बंगल्याच्या कंपाऊंडजवळ आला. पण अचानक एकदम काय झालं कोणास ठाऊक. महामांत्रिक मालम यानं घराभोवती खणलेल्या संरक्षक चरानिकट येताच
कोणीतरी थांबवावं तसा तो एकदम तटकन थांबला. आपलं चपटं डोकं इकडे तिकडे करत तो जागच्या जागी वळवळू लागला. पुढे येण्याची त्याची हिंमत होत नव्हती. नील आणि ल्युसी ही दोघंजण श्वास रोखून तो अजब प्रकार पाहू लागली. मागे वळून तो सर्प काही यार्ड सरसरत गेला. पुन्हा माघारी फिरला आणि सळसळत बंगल्याच्या कंपाऊंडकडे येऊ लागला. पण संरक्षक चराच्या निकट येताच रागानं फुतकार टाकत आपलं डोकं जमिनीवर आपटू लागला. हा प्रकार 2-3दा तरी घडला. अखेर महामांत्रिक मालम पुढे झाला आणि कमरेला लटकणाऱ्या एका शिंगातून हिरवी भुकटी तळहातावर काढून घेत ती त्यानं त्या सर्पावर जोरानं फेकली. त्या क्षणी तो सर्प विलक्षण वेगानं वळवळ करत तडफडू लागला आणि काहीच मिनिटात मरण पावला. त्याची वळवळ पूर्णपणे थांबली. तुमच्या शत्रुपक्षाच्या मांत्रिकांनीच हा भयानक विषारी सर्प तुमच्यावर सोडला होता, मालम नीलला म्हणाला. तुम्हाला याचा पुरावा दाखवतो. कंपाऊंड बाहेर जात त्यानं तो मेलेला साप उचलून आत आणला आणि आपल्याजवळचा लांब पात्याचा एक सुरा काढून एका फटक्यात त्याचं डोकं छाटलं. आश्चर्य म्हणजे त्या सापाच्या शरीरातून रक्ताचा एक थेंबसुद्धा बाहेर पडला नाही. सापाच्या अंगातून रक्त न निघणं हीच तो जुजू साप असल्याची निशाणी आहे. नील आणि ल्युसीकडे बघत महामांत्रिक मालम म्हणाला. वाना, या अघोरी विद्येचा उपसर्ग तुम्हाला व्हावा याबद्दल मला फार वाईट वाटतं. खरं तर आमच्या देशात येऊन तुम्ही फार मोलाच्या सुधारणा घडवून आणतात. या सत्कर्मात आमच्या इथल्या काही दुष्ट लोकांनी तुम्हाला त्रास द्यावा, तुमच्या कामात अडथळा आणावा याबद्दल मला खेद वाटतो. त्या सगळ्या प्रकारानं नील पार स्तंभितच होऊन गेला होता. इतके दिवस तो जुजू जादूटोण्याची कुचेष्टा करत होता. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्याला जे काही भयंकर अनुभव आले होते त्यांच्यामुळे या प्रकारांमध्ये काहीतरी तथ्य असावं असं त्याला देखील आता वाटू लागलं. केलेल्या मदतीबद्दल त्यानं महामांत्रिक मालमला घसघशीत बिदागी देऊ केली, पण त्यानं ती नम्रपणे नाकारली. अशा कामाचा मोबदला घ्यायची माझ्या गुरूची मला आज्ञा नाही. नीलचा निरोप घेऊन मालम आणि टेटे हे दोघंही निघून गेले. त्या दिवशी रात्री नीलला स्वस्थपणे झोप लागली. अदृश्य किड्यांचा उपद्रव त्याला झाला नाही. दुसऱ्या दिवशी तो उत्साहानं जागा झाला. त्या सकाळी जुजू जादूटोणा, ब्लॅक मॅजिक, करणी हे प्रकार खरंच अस्तित्वात असले पाहिजेत याविषयी त्याच्या मनात तिळमात्र देखील संशय राहिला नाही. अदेगीला सांगून त्यानं महामांत्रिक मालम याला आपल्या बंगल्यावर बोलावून घेतलं. तो आल्यावर नीलनं त्याचे हात आपल्या हातांमध्ये घेऊन त्याचे अगदी मनापासून आभार मानले. महामांत्रिक मालम, मी तुमचा अतिशय ऋणी आहे. आत्तापर्यंत जादूटोणा, जुजू, ब्लॅक मॅजिक या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. आता मात्र पूर्णपणे बसलाय, नील त्याला म्हणाला. मात्र या सगळ्या गोष्टींचं, विशेषतः जुजू जादूटोण्याचं नेमकं गूढ काय आहे हे जाणून घेण्याची माझी अतिशय इच्छा आहे. ब्लॅक मॅजिक अर्थात जुजू म्हणजे विचार प्रक्षेपण संक्रमणाचा सगळा खेळ आहे, दुसरं काही नाही. विचार संक्रमणाद्वारे एखाद्याच्या मागे नाना व्याधीचं शुक्लकाष्ठ लावून त्याचा अंत घडवून आणण्याच्या अघोरी विद्येला ब्लॅक मॅजिक म्हणतात. अशा प्रकारच्या जादूटोण्याद्वारे एखाद्याचा जीव घेणं, त्याची मती भ्रष्ट करून त्याला वेडा बनवणं, त्याला वश करून आपला गुलाम बनवून ठेवणं, दुर्धर व्याधी त्याच्या मागे लावून त्याला सतत आजारग्रस्त बनवून ठेवणं, असे नाना तऱ्हेचे अघोरी प्रयोग करता येतात, मालमनं सांगितलं. पण ही अघोरी विद्या कशी प्राप्त होते, त्यासाठी काय करावं लागतं, ल्युसीनं उत्सुकतेनं विचारलं. हे शास्त्र तसं फार अवघड आहे. जादूटोणा, जारणमारण ह्या विद्या शिकायची ज्यांची इच्छा असते त्याला प्रथम अतिशय कठोर कसोट्यांना तोंड द्यावं लागतं. कसल्या कसोट्या? अशा व्यक्तीला अनेक अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्याला कडक उन्हात अन्न पाण्याशिवाय कित्येक दिवसचे दिवस उघड्यावर बसावं लागतं. त्या व्यक्तीचं धैर्य किती आहे हे बघण्याकरता त्याच्या विविध कठोर परीक्षा घेतात.
मला तर एकदा चक्क लाल मुंग्यांच्या वारुळावर उघड्यानं बसावं लागलं होतं. माझं सर्वांग मुंग्यांनी बुजबुजून गेलं. मुंग्यांच्या दंशांनी सबंध शरीरभर लाल लाल फोड आले. शरीराची विलक्षण आगाग झाली. पण मी माझ्या बळावर त्या सगळ्या यातना मुकाट्यानं सहन केल्या. त्या परीक्षेत मी उतरलो तेव्हा कुठे मला ब्लॅक मॅजिक शिकवलं गेलं. अरे बाप रे, ल्युसी उद्गारली. ही अघोरी विद्या उलटवण्याचं ज्ञान कुठून मिळवलं? नीलनं प्रश्न केला. दुष्टशक्तींचं ज्ञान मिळवल्यानंतर मी सुष्टशक्तींकडे वळलो. एका पवित्र गुरूंकडून वाईट शक्तींवर मात करण्याची विद्या मी शिकून घेतली. या विद्येचा विनियोग मी चांगल्यासाठी करतो, मालम उत्तरला. एखाद्या व्यक्तीवर करणी करण्याकरता त्याच्या वापरातल्या वस्तूंचा उपयोग कशा प्रकारे केला जातो? नीलनं एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो फार गूढ प्रकार आहे, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो, मालम म्हणाला. चोरून आणलेल्या वस्तूची जाळून राख करतात. नंतर 3 मेंढ्यांचा बळी दिला जातो. त्यांचं रक्त एका लोखंडाच्या कढईत घेऊन त्यात ती राख मिसळून चुलाणावर ठेवतात. कढईतला सगळा ऐवज संपूर्ण आटून जळून गेल्यावर तळाशी काळी भुकटी उरते. ज्याच्यावर मारणाचा प्रयोग करायचा असेल त्याच्या संपर्कात ही भुकटी येईल अशा रीतीनं ती त्याच्या घरातल्या वस्तूंवर टाकण्यात येते. या भुकटीच्या संपर्कात ती व्यक्ती आली की मग तिचा मृत्यू अटळ असतो. कोणत्याही निमित्ताशिवाय ती व्यक्ती खलास होते. मृत्यूचं कारण देखील कुणाला उलगडत नाही. अर्थात हा सगळा प्रयोग करण्याकरता त्या विधीदरम्यान अघोरी मंत्रतंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. तेव्हाच ते कृत्य सिद्ध होतं. इथे एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ती अशी की अघोरी विद्येच्या मागे लागणारा माणूस हा आगीशीच खेळ करत असतो. प्रसंगी ही विद्या त्याच्यावरच उलटते. ती जर उलटली तर त्याचा सर्वनाश होतो. म्हणून अघोरी विद्या मिळवण्याच्या मागे कोणी लागू नये. कुणाचं वाईट करून कुणाचंही कधीच भलं होत नसतं. म्हणून प्रत्येक मनुष्यानं नेहमी सत्कृत्य केली पाहिजेत, अशी माझ्या गुरुची शिकवण आहे. विलक्षणच. माझ्यावरही अशा काळ्या भुकटीचा प्रयोग करण्यात आला होता, पण अदेगीनं ती वेळीच पुसून नष्ट केली म्हणून बरं. अदेगीकडे कृतज्ञतेनं बघत नील म्हणाला. फार वाईट लोकांशी तुमची गाठ आहे हे लक्षात असू द्या आणि सावधगिरीनं वागा, मालम त्याला म्हणाला आणि त्यानं नीलचा निरोप घेतला. यानंतर काही दिवस कोणतीही घटना न घडता गेली आणि मग एक दिवस, त्या दिवशी एका बांधकामाच्या साईटवर नील गेला. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पाहणी करण्याकरता तो एकटाच वर गेलेला असताना त्या मजल्याच्या कडेवरून तो अकस्मात खाली फेकला गेला. आपण त्या मजल्याच्या कडेवर उभे होतो तेव्हा कुणीतरी आपल्याला जोरानं धक्का देऊन खाली ढकललं अशी स्पष्ट जाणीव त्याला झाली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरच्या मजल्यावर तो गेला होता तेव्हा तिथे आसपास त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. भयंकर जायबंदी अवस्थेत त्याला तळावरच्या हॉस्पिटलात पोचवण्यात आलं. केवळ सुदैव म्हणूनच तो त्यातून बचावला. प्रकार असा घडला होता की घरातून बाहेर पडण्यापूर्वी महामांत्रिक मालमनं दिलेला संरक्षक ताईत आपल्या गळ्यात घालायला तो त्या दिवशी विसरला होता आणि या चुकीचा दुष्परिणाम त्याला भोगावा लागला होता. हॉस्पिटलातल्या कुशल सर्जन्सनी त्याच्या दुखापतीवर योग्य ते उपचार करून प्लॅस्टर्स घालून त्याला त्याच्या बंगलीवर पोचवलं. त्याची ती अवस्था बघून ल्युसी विलक्षण हादरून गेली. अदेगीला पाठवून तिनं महामांत्रिक मालम याला आपल्या घरी बोलावून घेतलं. मालमनं आपल्या चांबडी पिशवीतून हाडं, कवड्या, वाळलेली खुळखुळणारी फळं अशा विविध वस्तूंची जमिनीवर मांडामांड करून त्या एकंदर प्रकरणाचा वेध घेतला आणि मग त्यानं सांगितलं, वानांकडून तो संरक्षक ताईत घरी विसरला जावा अशी योजना विरुद्ध पक्षाच्या मांत्रिकांकरवी मुद्दामून करण्यात आली होती. केवळ थोर सुदैव म्हणून वाना यातून बचावले. विरुद्ध बाजूच्या मांत्रिकांना पिशाच्यांचं सहाय्य आहे. त्यांच्याकरवी ते हव्या त्या गोष्टी घडवून आणू शकतात.
यापुढे वानांच्या सुरक्षिततेकरता मला सतत त्यांच्याबरोबर वावरावं लागेल. पण ही गोष्ट केवळ अशक्य आहे. तेव्हा वानांना माझा असा सल्ला आहे की इथल्या लोकांचा नाद सोडून त्यांनी आपल्या मायदेशी निघून जावं, नाहीतर त्यांच्या जीवाला अगदी निश्चितपणे धोका आहे. पूर्वी आफ्रिकेतल्या जादूटोण्याला बळी पडलेल्या युरोपियन अधिकाऱ्यांचे चेहरे नीलच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. खुद्द स्थानिक आफ्रिकन देखील त्या प्रकाराला बळी पडल्याचं त्यानं प्रथमच पाहिलं होतं. तेव्हा विषाची अधिक परीक्षा न पाहता महामांत्रिक मालम यांचा सल्ला मानण्याचं त्यानं ठरवलं. काही दिवस औषधोपचार घेतल्यानंतर नीलला बरं वाटलं आणि तो हिंडा फिरायला लागला. त्यानंतर लगेचच त्यानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपली पत्नी ल्युसी हिच्यासह आपल्या मायदेशी इंग्लंडला प्रयाण केलं.